नमस्कार. तर शिरीनताई, आपला आजचा प्रश्न आहे, लग्न टिकत नाहीये, पुढे काय? पुढे काय? सगळ्यांनाच पडलेला प्रश्न आहे हा. म्हणजे मूळ समाजापुढेच हा प्रश्न निर्माण झालेला आहे, हो. की लग्न टिकत नाही. त्याला कारणं बरीच आहेत. पण लग्न टिकवणं हे महत्वाचं आहे सध्या. कारण आपल्याला अजूनही लग्न संस्थेला पर्यायी कुठलीही संस्था निर्माण झालेली नाहीये किंवा तेवढी सक्षम संस्था मिळालेली नाहीये. म्हणजे लग्न नाही तर काय? हा प्रश्न जर विचारला तर समजा लोकं म्हणतील, की लिव्ह इन रिलेशनशिप्स आहेत. पण लिव्ह इन रिलेशनशिप सुद्धा तेवढी अजूनही सक्षम झालेली नाहीये. बरोबर. आणि लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये जाणारी किंवा लग्न नच करायचंय असं ठरवणारी पिढी ही कमी प्रमाणात आहे. म्हणजे आपण जर आपलं पॉप्युलेशन बघितलं, जर मी नेहमी असं म्हणते, की डिव्होर्सचं प्रमाण वाढतंय, मान्य आहे. लग्न टिकत नाही हे वाढतंय, पण त्याचप्रमाणे पॉप्युलेशनही वाढतंय. म्हणजे लग्न किती झाली आणि त्यातली किती मोडली हा सर्व्हे अजूनही आपल्याकडे कोणीही केलेला नाही. त्यामुळे आपल्याला कसं आहे सध्या मीडियामुळे लोकांना समजतंय, की लग्न टिकत नाहीयेत, लग्न टिकत नाहीयेत. लग्न टिकत नव्हती पहिल्यापासूनच टिकत नव्हती. अगदी पूर्वीपार काळापासून आपण बघायला गेलो तर तेव्हाही लग्न टिकवली गेली. हां. ही जी गोष्ट आहे, ही लग्नामध्ये टिकवायलाच लागते. असं ऑटोमॅटिक तुम्ही लग्न केलत आणि तुमचं लग्न टिकलंय, असं कधीच होत नाही. तर समजा लग्न टिकत नाही, तर त्याच्यासाठी अनेक तुम्हाला पर्यायी व्यवस्था म्हणजे मदत करणाऱ्या संस्था म्हणा किंवा अशा बऱ्याच गोष्टी आहेत. मी फॉर एक्झाम्पल आता मी फॅमिली कोर्टातच काम करत असल्यामुळे मी तुम्हाला त्याच्याबद्दल सांगू शकते, की लग्न टिकत नाही आणि मग ते कोर्टापर्यंत येतं. तर कोर्टापर्यंत आल्यानंतर सुद्धा अजूनही आपल्या समाजाची किंवा ज्या लोकांनी हे सगळे नियम घालून दिले किंवा कायदेपंडित म्हणा, त्यांना असं वाटलं की ही लग्न टिकायला हवी. कारण काही-काही लग्न ही क्षुल्लक कारणामुळे मोडतात. म्हणजे जिथे मोठी कारणं आहेत ती गोष्टच वेगळी. जिथे ॲडिक्शन आहे किंवा जिथे मारहाण आहे, अब्युझिव्ह मॅरेज आहे, ही गोष्ट वेगळी. पण बदलत्या बरोबर आणि बदलत्या मानसिकतेबरोबर जी काही कारणं आलेली आहेत, ती काही वेळेस एखाद्या काउन्सिलरच्या मदतीने नक्कीच तुम्ही परत त्याच्याबद्दल काम करू शकता आणि ते लग्न टिकू शकतं. असं वाटल्यामुळे फॅमिली कोर्टची स्थापना खरं तर झालेली आहे. आणि फॅमिली कोर्टमध्ये तुम्हाला बेसिकली पहिल्यांदा काउन्सिलिंग सर्व्हिस अवेलेबल असते. म्हणजे मॅरेज काउन्सिलर म्हणून मी जिथे काम केलेलं आहे, की तुम्हाला काउन्सिलरकडे पाठवलं जातं. तिथे तुमचं लग्न जुळवण्याचा किंवा ॲमिकेबल सेटलमेंट करण्याचा प्रयत्न केला जातो. ॲमिकेबल सेटलमेंट म्हणजे नेमकं काय? जेव्हा फॅमिली कोर्टात पाठवलं जातं आणि काउन्सिलर आहेत असं म्हटलं जातं, तेव्हा लोकांना वाटतं, की आता हे आमच्यावर जबरदस्ती करणार, आम्हाला एकत्र राहायलाच लावणार. तर काही-काही गोष्टींमध्ये शेवटी तो त्यांचा निर्णय असतो. काउन्सिलर तरी काय करतो, तर तुम्हाला वेगवेगळे रस्ते दाखवतो. ही वाट आहे, ही वाट आहे. तुम्ही जर ह्या वाटेने गेलात तर हे होईल, ह्या वाटेने गेलात तर हे होईल. ह्यातलं सोल्युशन तुम्हाला शोधायचंय. कारण तुमचे प्रॉब्लेम हे तुमचे आहेत. तुम्हाला माहिती आहेत. आपण नेहमीच म्हणतो परदुःख शीतल असतं. जोपर्यंत तुम्ही त्यातनं जात नाही तोपर्यंत तुम्हाला कळत नाही. त्यामुळे काउन्सिलरलाही तुम्ही कशातनं गेलेला आहात ते माहीत नाहीये. बरोबर. मग काउन्सिलर त्या पर्यायी गोष्टी तुमच्या समोर ठेवणार. त्या पर्यायी गोष्टीमधलं जर तुम्हाला वाटलं, की ठीक आहे आम्ही एकत्र ह्या गोष्टींमुळे राहू शकतो, आम्ही आमच्यावर काम करू शकतो, तर एकत्र येण्याचा संभव आहे. नाहीच, तर कोर्टामध्ये वर्षानुवर्ष भांडत बसण्यापेक्षा तुम्ही जर अक्रॉस द टेबल बसून सेटलमेंट केली डिव्होर्सची, भले आता नाही लग्न टिकण्याच्या नाहीच आहे त्या परिस्थितीत, तर आपण एमिकेबली एकमेकांच्या संमतीने डिव्होर्स तरी सेटल करू, हा प्रयत्न ते काउन्सिलरचा असतो. कारण एकदा तुम्ही कोर्टात गेलात, की ती 2 वकिलांची लढाई असते. तिथे तुमच्या म्हणण्याला काहीही अर्थ नसतो, कारण प्रत्येकाला जिंकायचं असतं आणि ह्या गोष्टींमध्ये विन-विन सिच्युएशन कधीच नसते, जेव्हा तुम्ही कोर्टात जाता. एक कोणीतरी हरतोच कारण त्याच्या विरुद्ध निकाल जातो आणि एका कोणातरी बरोबर निकाल येतो, त्याच्या बाजूने निकाल. पण जेव्हा तुम्ही अक्रॉस द टेबल बसता, समजा काउन्सिलर समोर किंवा वकिलांच्याही मदतीने, तेव्हा तुम्ही तुमच्या टर्म्स कंडिशन्स दोघांच्या मांडू शकता आणि त्यातला जो काही मिडवे आहे, तो दोघांनाही 50-50 विन-विन सिच्युएशनमध्ये नेऊच शकतो. सो अशा प्रकारची ॲमिकेबल सेटलमेंट करण्याचा फॅमिली कोर्टात कल आहे आणि ह्या जास्तीत जास्त केल्या जातात. रिकन्सिलेशन ज्याला आपण म्हणतो म्हणजे लग्न टिकवणं हा प्रयत्न तर पहिला असतोच. पण समजा लग्न टिकत नाही म्हणजे एखादीला जर मारहाणच होतीये किंवा तिचं जे काही म्हणणं आहे ते तिला नाही बदलायचंय, तर कुठलाही काउन्सिलर किंवा कोणीच जबरदस्ती तर करू शकत नाही. त्याच्यामुळे मग हा नाही तर हा पर्याय तरी निवडावा आणि ॲमिकेबली संमतीने परस्परांच्या मॅटर संपवावं, ज्यामुळे तुमच्या मानसिकतेवरचा जो काही दुष्परिणाम होणार आहे तो कमी होतो. समजा मुलं-बाळं असतील तर त्यांच्यावर होणारा दुष्परिणाम कमी होतो. समाजातला एक जी आपण म्हणतो अशांतता निर्माण झालेली असते किंवा कुटुंबातील समाजापर्यंत जाण्याचीही गरज नाही, ती कमी होते. सो अशा 2 प्रकारांनी मदत अवेलेबल आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं तुमच्या की लग्न टिकत नाहीये माझं.
तर त्या काउन्सिलिंग सर्व्हिसेस आहेत. म्हणजे मॅरेज काउन्सिलर कोर्टापर्यंत येण्याचीही गरज नाही. बाहेर मॅरेज काउन्सिलर्स आहेत. पण अजूनही आपल्याकडे ना काउन्सिलिंग हा प्रकार फार फॉरेन समजला जातो. म्हणजे आम्हीही केलेलंच आहे ना, आम्हाला माहितीच आहे ना, काउन्सिलर काय सांगणार आहे. आणि आता तर मीडिया आणि ह्याच्यामुळे एवढं वाचायला मिळतं आपल्याला या सगळ्या गोष्टींबद्दल, की आपल्याला वाटत असतं की मला सगळंच ज्ञान आहे. मी सगळंच केलेलं आहे किंवा माझ्या कुटुंबाने प्रयत्न केलेले आहेत. म्हणजे काउन्सिलिंग हा प्रकार खरं तर आपल्याकडे पहिल्यापासून आहे. म्हणजे अगदी जात पंचायत आधी, मग घरातली माणसं, मग त्यांचा समाज, मग कुटुंब अशा प्रकाराने समजून ते काय करत होते, काउन्सिलिंगच करत होते. पण होतं काय, जेव्हा माझं कुटुंब बोलतं किंवा 2 कुटुंब समोरासमोर बोलतात, तेव्हा ती बायस्ड असतात. पक्षपातीपणे जो निर्णय घ्यायचा असतो, तो एक तिराईत व्यक्तीच घेऊ शकते. त्यामुळे जेव्हा प्रॉब्लेमची सुरुवात होते लग्नामध्ये, कारण लग्न कुठलंच आयडियल नसतं. किंवा तुम्ही लग्न केलात आणि आता मला सुखाची दारं उघडली जाणार आहेत, असं नसतं कुठेही. त्यामुळे तुम्हाला ते ॲडजस्टमेंटच्या म्हणण्याच्या ऐवजी ॲडजस्टमेंटमध्ये थोडासा निगेटिव्ह टोन येतो असं मला वाटतं, की स्वीकार करायला लागतो, बरोबर. की मी ही सिच्युएशन आहे, हा व्यक्ती आहे, हा मी स्वीकारलेला आहे. सो त्या स्वीकारामुळे जर त्याच्यात माझ्यात बायसेस येत असतील, तर ते काउन्सिलर तुम्हाला दाखवू शकतो ना, कारण ती तिराईत व्यक्ती आहे. सो लग्न टिकत नाही, तर हे पर्याय शोधून बघावे, असं माझं म्हणणं आहे.